पप्पा, हा बेटा. बाबासाहेब असं का म्हणाले होते की खेडे सोडा आणि शहराकडे चला? ओके. बाबासाहेबांनी हे वाक्य जे आहे किंवा हा संदेश जो आहे तो लोकांना याच्यासाठी दिला होता की लोकांची प्रगती व्हावी. तुला सांगू, 1931ला गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये हे भाषण बाबासाहेबांनी केलं होतं. अस्पृश्य लोक त्या काळातले जे होते आणि खेड्यामध्ये तुझ्या माहितीसाठी सांगतो की अनटचॅबिलिटी होती, म्हणजे वर्णवाद होता, उच्च नीच भेद होता, 12 बलुतेदार. तू खेड बघितलं असशील तर तुझ्या एक लक्षात येईल की एका एका गल्लीमध्ये लोक राहतात आणि त्या जातीच्या नावाने ती गल्ली असते. आणि अस्पृश्य लोक जे आहेत, जे त्या काळामध्ये अनटचेबल्स ज्यांना म्हटलं जायचं, ते गावकुसाच्या बाहेर राहायचे, वेशीच्या बाहेर राहायचे. आणि या लोकांचा जो काही उदरनिर्वाह आहे तो ते गावावर चालायचा. गावामध्ये त्यांना काहीही किंमत नव्हती. जे देईल त्याच्यावर त्या लोकांना गुजारण करावं लागायची. शिक्षण नाही, समानतेचा अधिकार नाही, प्रतिष्ठा नाही, मान सन्मान नाही. मग बाबासाहेब म्हणाले की ज्या गावामध्ये तुम्हाला इज्जत मिळत नाही, सन्मान मिळत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही, त्या गावामध्ये राहून आपला काय उपयोग आहे? म्हणून तुम्ही शहराकडे आलं पाहिजे. आणि तू बघितलं असेल बेटा की मी तर म्हणतो की 1972चा जो दुष्काळ आहे ना, तो सगळ्या या मागासवर्गीय मंडळींसाठी वरदान ठरला. आणि 1972च्या दुष्काळामध्ये अनेक लोक, जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की खेडी सोडा आणि शहराकडे चला. तू लक्षात घे, जर या लोकांनी खेडी सोडली नसती तर आज त्यांची ही प्रगती झाली असती का? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि ते लोकांनी ऐकलं. याच्या उलट गांधीजी म्हणत होते की शहर सोडा आणि ग्रामीण भागाकडे, खेड्याकडे चला. पण बाबासाहेब ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत होते त्या लोकांना खेड्यात जाऊन तर काही उपयोग नव्हता ना बेटा. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की खेडी सोडा आणि तुमची सर्वांगीण प्रगती जर करायची असेल, शैक्षणिक प्रगती, सामाजिक प्रगती, आर्थिक प्रगती जर करायची असेल तर तुम्ही शहराकडे चला. लक्षात आलं तुझ्या?